सेंट पॉल पब्लिक स्कूल, संघर्ष नगर, चांदिवली, मुंबई या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्या निमित्ताने मी या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून आज उपस्थित राहण्याचा योग आला। त्याबद्दल सर्वप्रथम या शाळेचे संचालक आणि प्रिन्सिपल माननीय रूपस कलकत्ते सर यांना हा योग घडवून आणल्याबद्दल धन्यवाद देतो। मित्रांनो, रूपस कलकत्ते सर यांचा प्रवास आम्ही अनेक दिवसापासून पाहत आहोत। एका छोट्याशा कॅम्प्युटर प्रशिक्षण क्लासापासून हा प्रवास सुरुवात झाला, त्या शाळेपर्यंत आलेला आहे। भविष्यात हा प्रवास याही पुढे जाऊन ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेजपर्यंत जाईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून करण्यास काही हरकत नाही। हजारो वर्षापासून वंचित समाज घटकामध्ये शिक्षणाचा प्रवास आणि प्रसार करण्यासाठी प्राध्यापक रूपस कलकत्ते अतिशय मेहनत करत आहेत। तन मन धनाने आपलं कार्य करत आहेत, हे आम्ही अनेक दिवसापासून पाहत आहोत। खरं म्हणजे या वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं। शिक्षणाचा गंध माहिती नव्हता, अशा समूहामध्ये रूपस कलकत्ते यांचा जन्म झाला, ही विशेष बाब। दुसरं असं, 1848 रोजी महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गरीब, कष्टकरी, बांधकाम मजूर, असंघटित कामगार यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल यावर रूपस कलकत्ते यांचा भर दिसतोय। आपण पाहिलं त्यांच्या शाळेची फीस जे आहे ते अतिशय गरीब कुटुंबाला सुद्धा ते परवडली पाहिजे, अशा पद्धतीची त्यांनी रचना केली, हे विशेष आहे। दुसरी गोष्ट अशी, छोटासा कॅम्प्युटर प्रशिक्षण केंद्रापासून जो प्रवास सुरुवात केला, तो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये वाढ होत जात आहे आणि होत गेली आहे। आजचा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रमसुद्धा वाखाणण्याजोगा होता। त्याचं एक कारण असं आहे की या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याने कुठेही अंधश्रद्धेला खत पाणी घालण्यासारखा कुठलाही भाग ह्याच्यामध्ये सहभागी केला नाही, ही कौतुकास्पद बाब आहे। रूपस कलकत्ते यांना मी सांगू इच्छितो की आपली बाजू ठाम असली पाहिजे, आपण एका विषयावर ठाम असलं पाहिजे। आपण सावित्री ज्योती यांचे लेकरं आहोत आणि त्यांचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत आहोत, तेव्हा आपला संपूर्ण मार्ग हा सरळ असला पाहिजे, ठाम असला पाहिजे आणि बघणाऱ्याला सरळ सरळ दिसला पाहिजे। आपण अंधश्रद्धामुक्त असलं पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन आपला असला पाहिजे आणि त्या मार्गानेच जाणं आपण ठामपणे ठरवलं पाहिजे। आज तुमच्या कार्यक्रमामध्ये 1-2 गाणे धार्मिक सोडले तर बऱ्यापैकी आपण कार्यक्रम तो वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे घेऊन जाणारा आपण तो ठरवलात, याबद्दलही तुमचं कौतुक वाटतं। आणि ही दृष्टिकोन, हा मार्ग असाच तुमचा सातत्यपूर्ण पुढे जात राहो। तुमच्याकडे शिकण्यासाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि विज्ञाननिष्ठ शिक्षण मिळावं अशी अपेक्षा करतो। आणि या कार्यक्रमाला आपण आवर्जून मला बोलवलात, माझा मान सन्मान केलात, त्याबद्दल पुनस्व आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे, या शिक्षक वर्गांचं, तुमचा स्टॉप असेल, या सर्वांचं मी कौतुक करतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय लोई।